कमलच्या मृत्यूचा बयोला धक्का बसला। वीरूला कॉन्टॅक्ट करायचा कुठलाच मार्ग नव्हता। मग काय, कमल मृत आहे असं समजून सगळ्यांनी तिला स्मशानात नेलं अंत्यसंस्कारासाठी। आणि माझ्या सोन्याला नका देऊ, माझे सोन गेले। नका देवा, मला का नाही नेलं रे? माझे सोन कशी होती का ती? नका, मी आता माझ्या पोराला काय सांगू? माझा पोरगा नाही देवा, माझ्या सुनेला नको देऊ रे, मला घेऊन जा। नका देवा, मला का नाही नेलं रे? माझी सून कशी होती का ती? आता माझ्या पोराला काय सांगू? माझा पोरगा नाही। मुलगे हो बघितलं का मुलगे? चिता विश्वास कमल जिवंत आहे। कमल जिवंत आहे, माझ्या सून जिवंत आहे। काय बोलताय काय? जरा मागे वळून बघा। हात दिले जाय, तिला चितेमध्ये टाकली पाहिजे। चितेवर जन्मली हडळ आहे ती। खबरदार खबरदार, या मुलीला कोणी हात लावला तर खबरदार। चितेवर टाका तिला। हे बघा, धर्मशास्त्रात सांगितलंय हे स्मशान आहे आणि स्मशान हे मृत व्यक्तींचं ठिकाण आहे। इथं सैतानाचा जन्म होतो। या बाळाचा जन्म देखील इथं झालाय, त्यामुळे या गावावर संकट येऊ शकतं। अहो, जन्मल्या आपल्या आईला खाल्लंय तिनं, तिला आज जाळलं नाही, उद्या आपल्याला खाऊन टाकेल। काय बोलताय तुम्ही? काय केलं हिनं? ते आम्हाला माहित नाही। तिचा आत्ताच अंत झाला पाहिजे, नाही तर पूर्ण गावात संकट येईल मोठं। हे बघा, ही मुलगी या चितेवर जन्माला आली आहे, या तिची काय चूक आहे?
हे बघा तुम्ही आधीच एका जिवंत व्यक्तीला जाळलंय, आता ह्या मुलीला जाळू देणार नाही मी तुम्हाला, कळलं? चला मागवा मागवा. आम्हाला काय माहित नाही, हे घाबरवण्याचा हो हे बघा पत्रकार आहे मी, पोलिसात तक्रार नोंदवून की एका नवजात शिशूला तुम्ही जाळण्याचा प्रयत्न केला, कळलं? चला मागवा. हे बघा ते आम्हाला काही माहित नाही, आणा तिला इकडे, तिला चाळून टाकलं पाहिजे. अरे मुलगी इथं कमलने चितेवरच मुलीला जन्म दिला आणि प्राण सोडले. त्या धक्क्यानं बयोला वेळ लागला. विरूला कळवण्याचा कुठलाच मार्ग नव्हता, म्हणून मग त्या मुलीला घेऊन आम्ही पुण्याला. तिला जर का तिथेच ठेवली असती तर ती अपशकुनी असं समजून आईच्या चितेवरच त्या मुलीला जाळली असती. खरं तर कमल सुद्धा जिवंत राहिली असती जर का तिला वेळीच चितेवरनं काढलं असतं तर. पण एकदा चितेवर ठेवल्यानंतर काढता येत नाही ना. काढलं तर पृथ्वी उलटी फिरायला लागते, उलट्या प्रदक्षिणा घेते ना. नंतर सुद्धा विरूला किती शोधलं आपण. काय कमी शोधला, खूप शोध, कुठेच सापडला नाही. बयोच्या स्वाधीन जर का त्या मुलीला केली असती तर त्या मुलीनं आजचा दिवस पाहिला नसता. व्हेरी ट्रू. बयो वॉज सो अपसेट. आणि ती लोक तर अक्षरशः वेडीपिशी झाली होती. त्या लोकांनी दगाफटका करून तिलाच मारून टाकलं असतं, अक्षरशः मारून टाकलं असतं. कुणाला काही सांगायला गेलो असतो तर शुभ अशुभ याचं नाटक केलं असतं त्यांनी. म्हणूनच कुणालाही काहीही न सांगता आपण तिला घेऊन निघालो आणि स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. तुम्ही परत असे बसला? चला जेवायला वाढतो. नाही, जेवण झालंय माझं. हा? कुठे? अण्णासाहेबांकडं. तुम्ही तिथे गेला होता? हे अण्णासाहेबांच्या दर्शनाची ओढ होती ना, आणि पूजेच्या प्रसादाची चव बी घ्यायची होती. जान्हवीताई, मला जरा तुमची मदत हवी हो. काय? ती अण्णासाहेबांची धाकली सून आहे ना, श्रेयसी. श्रेयसी नाव आहे का तिचं? ती म्हणजे तिला मला भेटायचंय. का? तुम्ही तर तुमच्या मुलीला भेटायला आलात ना? ते मी तुम्हाला नंतर सांगतो. तुम्ही श्रेयसीची भेट घालून द्या, मी तिला समजून सांगाल आणि मी माझ्या पोरीपर्यंत पोहोचल. बघा अहो एवढं कशाला, तुम्ही यांना सांगा, हे थेट भेट घालून देतील तुम्हाला तुमच्या मुलीशी. नाही, त्याचं काय आहे, माझ्या मुलीची नीट माहिती समजल्याशिवाय इतर कुणाला कळू द्यायचं नाहीये ना मला. ठीक आहे, मी प्रयत्न करते. जी. हो पोरी, तुला बरं नाही असं कळलं आणि मग भेटायला आलो ग तुला. कशी आहेस बाळा तू? बरी आहेस ना ग? हो बरी आता. हे बघ मुली, अगं मी तुझा बाप नसलो तरी बापासारखाच आहे, म्हणून फक्त सांगतो बरं का ग पोरी, स्वतःची काळजी घेत जा. आता या घरातली करती सून आहेस तू, तुला काय होऊन कसं जाईल बघितलीस ना पोरी. घरातले सगळे कसे अस्वस्थ झाले ते. काय ग, म्हणजे नेमकं काय झालं काय तुला? ती चक्कर जी आली ती तुला कशामुळे आली म्हणतो मी? नाही काय काही नाही, म्हणजे माहित नाही कशा चक्कर आली. अगं माहित कसं नाही? हे बघ पोरी, तुझ्या डॅडूच्या जागी मला समज. कसं आहे, आपल्या मनात जे काय असतं ते एकदा बोलून दाखवलं ना की माणसाला बरं वाटतं. म्हणून म्हणतो पोरी, सांग, तू मला तुझा डॅडू समज, आणि तो माणूस तुला काय सांगत होता तेवढं मला सांगून टाक म्हणजे झालं.
जगन्नाथराव, श्रेयस ही आमची सून आहे. जे सांगायचं ते आम्हाला सांगेल. बरोबर आहे अण्णा तुमचं, पण मी सुद्धा बाप आहे. हिची मला काळजी वाटली ना म्हणून आलो. हो, काळजी करायचं काही कारण नाहीये. तिची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. तुम्ही कष्ट घेऊ नका. अहो कष्ट कसले? म्हणजे कसं आहे बघा, आपल्या माणसाकरता काही करायचं म्हटलं की आनंद होतो मला. नाही, तुम्हाला आनंद कशामध्ये मिळतो हे ठाऊक आहे आम्हाला. या घरामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ खपवून घेणार नाही आम्ही. आणि आज आम्ही जरा स्पष्टच बोलतो. मागं तुमच्या पत्नीला सांगितलं ते आज तुम्हालाही सांगतो. निव्वळ तुम्ही व्याही आहात म्हणून या घरामध्ये तुम्हाला किंमत देतोय. त्याच्या प्रकारे राहण्याची परवानगी देतोय. पण म्हणून या घरातल्या प्रकरणांमध्ये जर ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला तर बाहेरचा रस्ता दाखवू. यापुढे ही चूक कधी करू नका. आम्हाला जरा आमच्या सुनेशी बोलायचंय. गेलात तर फार बरं होईल. सांभाळ गो पोरी. म्हणजे तसे अण्णा आहेतच, पण मी आपला काय आपला घरातला म्हणून बोलतो. आवडत नाही त्यांना पटत. जगन्नाथरावांना आम्ही बाहेर पाठवलं असलं तरी अजूनही आम्ही तुझ्या उत्तराची अपेक्षा करत आहोत. उद्या सकाळपर्यंत आम्ही तुला वेळ दिलेला आहे. उद्या सकाळी या सगळ्या गोष्टींचा उलगडा आमच्या समोर झालाच पाहिजे. कुठलीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम फार भयंकर होते. लक्षात ठेवा. तर तुम्ही जर उलगडा केला तर त्याचा सगळ्याचा फायदा आपल्या घराण्याला होईल. तर जो कोणी माणूस आहे जे काही तुझ्याशी बोललाय त्याच्याशी फक्त तुझा संबंध नाहीये, संपूर्ण घरातल्या प्रत्येक माणसाचा संबंध आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्या सकाळी अतिशय मन मोकळेपणाने आमच्याशी बोल. काहीही लपवून न ठेवता. भेटू आपण सकाळी. श्रेयोग, तू का नाही सांगतेस तुला जे माहितीये ते? तू का लपवतेस तो माणूस तुझ्याशी काय बोलला ते? वहिनी, काय रे? काय झालं? वहिनी मला श्रेयसीचं खूप टेन्शन आलंय ग. अरे तिचं काय एवढं टेन्शन घ्यायचं? तिला काही एवढं गंभीर काही झालेलं नाही. अगं वहिनी, तो माणूस काय बोलला असेल ग तिला? आणि आजोबांना ते कळल्यावर ते कसे रिॲक्ट होतील? हे बघ नी, तो माणूस तिच्याशी काही का बोललेला असे ना, त्यात आपल्या श्रेयसीचा काय दोष आहे सांग बरं. आणि अण्णांना एवढं कळतं बरं का, ते काही उगाच कोणावर रागवणार नाही तसे. हो, पण तसं नाही. काहीतरी गंभीर असलं तर? काय असेल? नाही सांग ना मला, असं गंभीर असून असून काय असणार आहे? अरे छे, तुझं ना आपलं, तू उगाचच नाही काळजी करतोयस. अगं वहिनी, श्रेयसी मलाही नीट सांगत नाही. निदान मला कळल्यावर मी तिला सांगेन तरी की ती गोष्ट आजोबांना सांगायची की नाही ते. हे बरोबर नाही अनिकेत. म्हणजे जी काही गोष्ट असेल, जे काही
सत्य असेल ते समोर आलंच पाहिजे, मग ते कितीही कटू असू दे. आणि मला काय वाटतं माहिती का, की ती गोष्ट ना तेवढी काही गंभीर नसेल अरे, म्हणून तिने तुला काही सांगितले. आणि उगाच तू काळजी करू नकोस बरं, सगळं व्यवस्थित होईल. वहिनी सगळं व्यवस्थित होईल ना? आत्ताच आमचा संसार चालू झाला, मला कुठलाही प्रॉब्लेम नकोय ग. कुठलाही प्रॉब्लेम, कुठल्याही अडचणी येणार नाही. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग तुझ्या संसारात कुठल्याही प्रॉब्लेम्स, कुठल्याही अडचणी येणार नाहीत हे मी तुला सांगते. ओके? जाता काळजी करू नकोस, तुझ्या खोलीत जाऊन आराम जा. हो, आजोबांनी काम सांगितलं ते करून येतो. त्याआधी तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून आलं. बरं जातो, तू लक्ष ठेवशील. थँक्यू. आता कशी आहे तब्येत? बरं वाटतंय का? हो, बरी आता. मग डॅडी तुम्ही प्लीज मला खरं काय ते सांगा ना. तुला का पटत नाही की तू आमची मुलगी आहेस म्हणून? तुझ्या बाबतीत आम्ही कुठे कमी पडलो? अरे डॅडू प्लीज, तसं काही नाहीये, तुलाही माहितीये. बघा, माझ्यावर तुमच्या इतकं प्रेम खरंच कोणी करू शकणार नाही. पण तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा, तुम्ही सांगताय ते खरं आहे म्हणून. श्रेयू, म्हणजे तुझा विश्वास नाही आमच्यावर? मामा, अगं असं काही असतं का? आम्ही लपवलं असतं का तुझ्यापासून? तर काय, हे बघ, हा विचार तू डोक्यातनं काढून टाक. तू आमची मुलगी आहेस हेच एकमेव सत्य आहे, बाकी सगळं विसरून जा. आणि आता अण्णासाहेबांना काय सांगायचं याचा विचार कर. काय सांगू मी त्यांना आता? म्हणजे तो माणूस जे काय बोलला ते सांगितलं तर? नाही नाही नाही, ते नको सांगूस, दुसरं काहीतरी सांग. म्हणजे असं सांग ना की त्याला अण्णासाहेबांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून येत होता तो. अगं पण दर्शन तो कुठे घेऊ शकतो ना मामा, त्यासाठी त्याला घरात घुसण्याची काय आवश्यकता होती? हो, पण जवळून दर्शन घ्यायचं होतं. नाही म्हणजे आता बघ, हा त्याच्यासारख्या माणसाला तुमच्या घरामध्ये सहजासहजी प्रवेश मिळणं शक्य नाही, म्हणून मग तो त्याचे असे मार्ग काढत होता शोधून. त्यातून तू रस्त्यात मध्ये भेटलीस, मग त्यांनी स्वतःची माहिती दिली तुला, बस. नाही मामा, नाही, हे खोटे, मला नाही पटत आहे ग हे. आपण उगाच खोट्याच्या जाळ्यात अडकत जाऊ. तरीही तुला हेच सांगावं, तू खरं बोललीस तर काय होईल तुला माहिती? ज्या माणसाबद्दल तुला माहिती नाही त्याच्याबद्दल तुला 100 प्रश्न विचारले जातील, काय उत्तर देणार आहेस तू? कशाला प्रॉब्लेम ओढवून घेतेस तू? दादू, आपण कुठे प्रॉब्लेम ओढवून घेतोय रे? जे काय खरं आहे ते सगळं सांगून टाकेन ना मी अण्णांना. आणि मी शेवटी तुमचीच मुलगी आहे ना, खणू दे अण्णांना काय खणायचंय ते. शेवटी त्यांच्या हाती हेच सत्य लागणार ना. अगं पण तोपर्यंत तुझ्या या घरातल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, त्याचं काय? अगं आम्ही इथे नसतो आणि मग आम्हाला उगाच टेन्शन येईल कधी. नाही, यू शुड बी सेफ. तुला काहीही होतं का नाही? मामा, मला खरंच काही होणार नाही ग. आणि तुम्हीच मला सांगताना नेहमी की खरं काय आहे ते सांगून टाकावं, म्हणजे मग काही गुंता राहत नाही ना. आणि तुम्हीच आता आज आम्हीच तुला सांगतो की खोटं बोल. एखाद्या वेळेस डॅडू आणि मम्मानी काही सांगितलं तर ऐकायला काय हरकत? आमच्यावर काही विश्वास नाही आहे का तुझा? ए डॅडू, प्लीज रागवू नकोस रे. बरं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसंच करेन मी. ओके, ए पण रागवू नकोस रे प्लीज. नाही रागवलं.